कॅमेरेज तर निकामी केलेले आहेत, पण जयंतने तुझ्यावर वॉच ठेवण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टी केलेल्या असू शकतात. आता अजून काय केलं असेल याने? काहीही असू शकतं. कसं आहे, जयंतचं डोकं कसं चालेल आपल्याला सांगता नाही येत ना. मला सांग, या घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये गेलीस का ग तू कधी? नाही म्हणजे, पण इथे ना खालच्या मजल्यावर एक खोली आहे, पण त्या खोलीमध्ये जयंतने त्याच्या ऑफिसच्या काही मशीन्स ठेवल्या. मी तिथे कधीच नाही गेले. ऑफिसचे मशीन्स? इंटरेस्टिंग. मला सांग, कुठे आहे ती खोली? इथेच हॉलमधून बाहेर पॅसेजमध्ये गेलास की डाव्या बाजूला जी खोली आहे तिथे. मावशी, सगळ्यात आधी तिकडे पुसा. अहो कुठलं? बरं आहे का, माझ्या मिस्टरांना अजिबात घरात धूळ आवडत नाही. धुळीचा एक कण सुद्धा राहता कामा नये, कळलं? करा काम सगळं स्वच्छ. हो ताई, तुम्ही का टेन्शन घेताय? तो टीव्ही बघा वाकडा झाला, सरळ करा तो. हम्म 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 हम्म. अजून काय राहिले का ताई? हा, आणि ते बघा, ते जे आहे ना तिकडे पण नीट एकदम स्वच्छ पुसा. हो ताई, मी याचा बंदोबस्त केलेला आहे, साफ केले त्याला. बरं. अहो मावशी, लक्ष कुठे आहे तुमचं? हे बघा, हे सगळं पण राहिलंय. सांगितलं ना सगळं स्वच्छ पुसा. मला सगळं घर स्वच्छ झालेलं हवंय, कळलं? नीट. झालं? झालं. गुड. हो झाली आहे तुमची कॉफी. 2च मिनिटं देते. सरला मावशी, ओह, तुम्ही क्रिकेट खेळता वाटतं. कुठे क्रिकेट नाही हो, क्रिकेटशी काय संबंध? आमचे हे बघतात, तेवढाच काय तो संबंध क्रिकेटशी. सरला मावशी, हा, जरा माझं वॉच आणाल का? बाथरूम मध्ये बघा किंवा ड्राय बाल्कनी मध्ये पण बघा. आले आले. आणते हा. हॅलो मिस्टर देशमुख, सॉरी, मी तुम्हाला म्हणालो होतो की विश्वाबद्दल मला काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला कळवेन, पण दिवसभर मी बिझी होतो. आत्ता कुठे जाऊन वेळ मिळालाय. बट आय एम अफ्रेड मला विश्वाबद्दल काहीच कळलं नाही. तुमचं तरी बोलणं झालंय का त्याच्याशी? नाही मिस्टर जैन, खूप लेट झालाय. विश्वही अजून घरी आलेलं नाही. त्याचा फोनही स्विच ऑफ लागतोय. हो, आय एम सो सॉरी मिस्टर देशमुख, पण विश्वा गेले काही दिवस ऑफिसलाही आला नाही. हा जयंत घरी आल्या बाबांची का बोलतोय? याला सगळं कळलं की काय?
अरे काय चाललंय काय या घरात? अरे इतकं सगळं घडून सुद्धा तुम्ही निवांत कसं काय बसू शकता यार? डोकंच सटकलंय माझं तर. तुमची लाडकी लेक सिंचना काय करतेय, काय वागते बाहेर? लफडा चालू आहे बॉस बरोबर तिचं. गाडे पाटील घराण्यात शोभतं काय सगळं? निर्लज्जपणाचा ना कहर आहे कहर. सिद्धू जरा थांब. फार बोललास. काय म्हणालास? निर्लज्जपणाचा कहर. अरे कहर काय असतो ना हे मी तुला दाखवतो. तू जे हे काय बडबडलास ना हे सगळं आम्हाला आधीच माहिती आहे. किंबहुना तुझ्यापेक्षा जास्तच माहिती आहे आम्हाला. बघ टीव्हीवर काय तमाशा चाललाय तो बघ ना. सर्वात मोठी बातमी, सिंचना दळवे म्हणजेच संपतराव गाडे पाटील यांची मुलगी तिच्या बॉसच्या प्रेम प्रकरणात आता सिंचनाची नणंद भावना हिची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती. भावना गाडे पाटील यांच्या सांगण्यावरूनच सिंचना यांनी धरला अफेअरचा मार्ग. सिंचना त्याने अफेअर केलं म्हणून तू पण तेच करायला हवं. त्याशिवाय बदल घडणार नाही. तू छान मजा करत फिर. ऐकलंस ना? अरे सिंचनाने माती खाल्ली हे आम्हाला मगाशीच कळलं. पण तिला हे सगळं करायला कुणी भाग पाडलं हे आता टीव्हीने दाखवलं. बोल बोल ना आता बोल.